2024 हे वर्ष भारतीय बुद्धिबळपटूंनी गाजवलं आणि भारतच बुद्धिबळाचा बादशाह असल्याचं 2025 ची सुरुवात दणक्यात करून पटवूनही दिलं। अशा या बुद्धिबळपटूंचा बोलबाला असताना भारतातच आर वैशाली सारख्या उत्कृष्ट बुद्धिबळपटूचा अपमान झाला, तोही एका परदेशी ग्रँडमास्टरकडून। काय नेमकं घडलंय पाहूया त्या रिपोर्टमधून। सध्या भारतात टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे। यात अनेक देश-विदेशी खेळाडू सहभाग घेत आहेत। अशात भारताची आर वैशाली हिचा सामना वादग्रस्त ठरला, तो तिचा प्रतिस्पर्धी उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर नोदिरबेक याकुबोएव्हमुळे। झालं असं की सामन्याच्या चौथ्या फेरीच्या सुरुवातीला वैशालीनं नोदिरबेकशी हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढे केला, मात्र नोदिरबेकनं त्याला नकार दिला। वैशालीनं हात मागे घेतला आणि खेळ पुढे सुरू केला, मात्र नेटकऱ्यांना नोदिरबेकचं हे वागणं अजिबात पटलं नाही आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली। उद्धट, हेकेखोर, वर्णभेदी अशा शब्दांत त्याच्यावर हल्लाबोल चढवण्यात आला। मात्र या टीकेनंतर नोदिरबेकनं त्याचा माफीनामा दिला आणि हात न मिळवण्यामागे धार्मिक कारण सांगितलं। मला वैशालीसह झालेल्या सामन्याबद्दल माहिती द्यायची आहे। मी महिलांचा आणि भारतीय बुद्धिबळपटूंचा पूर्ण आदर करतो, मात्र मी धार्मिक कारणामुळे परस्त्रीला स्पर्श करत नाही। यातून मला कोणाचाही अनादर करायचा नाही। बुद्धिबळ हराम नाही, मात्र मला जे करणं आवश्यक आहे ते मी करतो। मी इतरांना विरुद्ध लिंगांची हस्तांदोलन करू नये किंवा महिलांना हिजाब घालू नये असा आग्रह धरत नाही। त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे। यापूर्वी मी इरिना बुल्गामा यांनाही याबद्दल सामन्यापूर्वी कल्पना दिली होती। दिव्या आणि वैशालीसोबतच्या खेळात मी हे करू शकलो नाही। त्या शब्दात नोदिरबेकनं माफीनामा दिलाय। नोदिरबेक हा उझबेकिस्तानचा ग्रँडमास्टर आहे। 2019 मध्ये तो ग्रँडमास्टर झाला, तर सध्या त्याचं जागतिक क्रमवारीत 67वं स्थान आहे। तर 2023 मध्ये त्यानं भारताच्या दिव्या देशमुखसह हस्तांदोलन केलं होतं असा दावा करण्यात येतोय। या वादाचा किंवा नोदिरबेकच्या वागण्याचा कोणताही परिणाम वैशालीवर झाला नाही। ती जराही विचलित झाली नाही। अतिशय शांत संयमानं तिनं तिचा खेळ पुढे सुरू ठेवला आणि याकुबोएव्हला मात दिली। धर्म धर्माच्या जागी आणि खेळ खेळाच्या जागी असतो, हेच वैशालीनं तिच्या खेळातून दाखवून दिलं। आणि काय हवं? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।